नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, तेलंगणा सरकारच्या माध्यमातून रयतू भरोसा योजनेच्या माध्यमातून तेलंगणा येथील शेतकऱ्यांना आता एकरी वार्षिक 12,000 रुपये भेटणार आहेत आणि तेलंगणा सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता ही योजना काय आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही योजना आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लागू हे सरकार आपलं महाराष्ट्र सरकार लागू करेल का याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रयतू भरोसा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये देण्याची घोषणा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि या योजनेसाठी कोणत्याही अटी आणि शर्ती लावण्यात आलेल्या नाही। बिना अटी बिना शर्तीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकरी 12,000 रुपये तेलंगणा सरकार देत आहे। त्यामुळे महाराष्ट्रातही ही योजना देण्याची मागणी केली होती। त्यामुळे महाराष्ट्रातील ही योजना देण्याची किंवा ही योजना चालू करण्याची मागणी करण्यात आलेली होती, परंतु महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ही योजना चालू करण्यात आलेली नाही। त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या अगोदरच तेलंगणा सरकारच्या माध्यमातून रेवंत रेड्डी मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आलेली आहे आणि 26 जानेवारी 2025 पासून शेतकऱ्यांना हे पैसे भेटणार असल्याची माहिती सुद्धा तेलंगणा सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आता तेलंगणा सरकारच्या धर्तीवरच महाराष्ट्र सरकारने ही योजना राज्यामध्ये लागू करावी। शेतकऱ्यांना एकरी 12,000 रुपये आणि हेक्टरी 30,000 रुपये द्यावेत, कारण की शेतकरी राज्यातला शेतकरी महाराष्ट्रातला शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये संकटात सापडलेला आहे। आपण जर पाहिलं तर तेलंगणा सरकारच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली होती आणि त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा त्यांनी केली होती आणि ती कर्जमाफीची जी काही त्यांच्या माध्यमातून घोषणा केली होती त्या पद्धतीने त्यांनी कर्जमाफीची प्रोसेस सुरू केली किंवा कर्जमाफी सध्या त्यांच्या माध्यमातून झालेली आहे। 2 लाख रुपयापर्यंत तेलंगणा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे आणि आता ही जे काय त्यांच्या घोषणेमध्ये दिलेलं होतं त्यांनी 12,000 रुपये शेतकऱ्यांना आता 26 जानेवारीपासून भेटणार आहेत। त्यामुळे कोणत्याही अटी आणि कोणत्याही शर्ती न ठेवता तेलंगणा येथील शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये भेटणार आहेत आणि त्या पद्धतीने आता आपल्या राज्यामध्ये जे काही महायुतीचं सरकार आहे या महायुती सरकारच्या माध्यमातून सुद्धा राज्यातील आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये मिळून द्यावेत किंवा ही अशी एक घोषणा करावी आणि आपल्याला सुद्धा शेतकऱ्यांना सुद्धा वार्षिक 12,000 रुपये मिळावेत, कारण की त्यांच्या माध्यमातून काहीतरी शिकण्यासारखं आहे। त्यामुळे रेवंत रेड्डी तेलंगणाचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून ती योजना जाहीर केली। आता 26 जानेवारीपासून तेलंगणामधील शेतकऱ्यांना एकरी 12,000 रुपये भेटणार आहेत, हेक्टरी 30,000 रुपये भेटणार आहेत। आता महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून ही योजना राज्यामध्ये आपल्या राज्यामध्ये सुरू करावी। आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा हेक्टरी 30,000 रुपये एकरी 12,000 रुपये मिळावेत अशा पद्धतीची घोषणा करावी आणि आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना हे पैसे मिळावेत अशा पद्धतीची राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा करावी ही एक अपेक्षा आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती सुद्धा आहे। तर तेलंगणा शासनाच्या माध्यमातून ही योजना चालू करण्यात आलेली आहे, हे तुम्हाला सांगावं असं वाटलं। आता तेलंगणा सरकारचा निर्णय तुम्हाला कसा वाटतोय, याचबरोबर हे आपल्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून ही घोषणा जाहीर करावी का नाही करावी, तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या महाराष्ट्र सरकारचा कारभार तुम्हाला कसा वाटतंय ते सुद्धा कमेंट्समध्ये कळवा आणि इतर शेती माती संस्कृतीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।